अरे तुझं ते सोशलचं पेज चालतंय ना, त्याच्यावर टाक ना शिरसाटच्या विरोधात. या आमच्या कॉमेंट्स असतात, आम्ही ते दणकेबाज सोडतो. मग ते पाहूनच माणूस आणखी फ्रस्ट्रेशन आणि लोकांमध्ये एक समज जातो, अरे ह्याच्या विरोधात किती लोक आहेत बघा. तर ही सोशल मीडियाची आमची टीम आम्ही हायर केलेली आहे, तुमच्याकडे नाही आहे का? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. म्हणजे बातमी कशी करायची ही मीडिया पण ठरवते कधी कधी. तुम्हाला मीडिया मॅनेजमेंट मध्ये कमी पडतं असं म्हणायचं? मीडिया मॅनेजमेंट आम्ही कधी केलीच नाही हो. बर. काही मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की आमचा एक मित्राने, तो विरोधी पक्षात आहे, मागे एक बातमी माझ्यावर चालली होती. तर त्याला त्याच्या मित्राने सांगितलं, विरोधी पक्षातल्याच मोठ्या नेत्याने सांगितलं, अरे तुझं ते सोशलचं पेज चालतंय ना, त्याच्यावर टाक ना शिरसाटच्या विरोधात. बरं. म्हणलं असं काय असतं टाक म्हणजे? म्हणजे आमची टीम असते. मग आम्ही ते तुम्ही जे कमेंट्स आहेत ना त्या आमच्या असतात, हे काही जनरल लोकांच्या नसतात. या आमच्या कॉमेंट्स असतात, आम्ही ते दणकेबाज सोडतो. मग ते पाहूनच माणूस आणखी फ्रस्ट्रेशन आणि लोकांमध्ये एक समज जातो, अरे ह्याच्या विरोधात किती लोक आहेत बघा. तर ही सोशल मीडियाची आमची टीम आम्ही हायर केलेली आहे, तुमच्याकडे नाही आहे का? म्हणलं तर आणखी एवढा मोठा माणूस मी झालेलो नाही आहे. इतकी मोठी टीम ठेवायची आणि त्याला फक्त शिवाय द्यायचं काम लावायचं, हा सोशल मीडियाचं काम नाही आहे. सोशल मीडियामध्ये चांगलं पॉझिटिव्ह काय जाईल ते पाहिलं पाहिजे. तुम्ही कोणतीही मुलाखत द्या, काही करा, तुम्ही बघा त्याच्या खाली तुमचे दिसत राहतील कॉमेंट्समध्ये पहा तुम्ही, ते ठरलेल्या लोकांचं पेज सुरू होऊन जातं. नावं तीच कोण करतं हे सगळं आहेत. आता माझ्या मित्रांनी मला सांगितलं, मी त्याचं नाव उघड कशाला करू, पण चांगला माणूस. पण तुमचे मित्रपक्ष पण करतात हे? करतात ना, करतात ना. आता कोण करतं कसं करतं हे ह्याच्यावर आपण चर्चा करण्यापेक्षा आपणच चांगलं वागलं पाहिजे असं मी ठरवलेलं आहे. मग आता तुम्ही एवढं स्वतःसाठी म्हणतात की आपण चांगलं वागलं पाहिजे, कुठे उगाचं दूषण नको काही, ते तुमच्या बेडरूम मधली बॅग कशी काय बाहेर आली हो पैशाची? आता हेच बघा, लोक कोणत्या थराला जाऊ शकतात याचं फक्त हे करा. तुम्ही आता ती बेडरूमची बॅग तर एवढी काय फेमस झाली ना, खरंय, की आता बेडरूम मध्ये काय घरामध्ये सुद्धा कोणाला एंट्री देत नाही मी. अरे वा, नकोच बाबा, कोण कुठं ते कॅमेरा लावून येतील सांगता येत. परंतु तो व्हिडिओ क्रॉप केलेला आहे, मॉप केलेला ज्याला म्हणतात ना, मॉप केलेला आहे, तसा तो व्हिडिओ आहे. असा कधीही व्हिडिओ नसतो, किंवा असं मी बेडरूममध्ये आहे हे निश्चित आहे, तो माझाच फोटो आहे हे निश्चित आहे, मी मान्य करतो. मग मी कधी एखादी गोष्ट मान्य करायची करतो, मग त्याचा परिणाम काय होईल याची चिंता मी करत नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.